नमस्कार, मी फातिमा इनामदार आजच्या या भागामध्ये सर्वांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आपण मागील काही महिन्यांपासून मार्केटमध्ये फॉल पाहतच आहोत। त्याचा इम्पॅक्ट आपल्याला मोठ्या प्रमाणावर झालेला पाहायला मिळत आहे। पण हा फॉल नेमका कशामुळे होतोय, याच्या मागचं नेमकं कारण काय आहे, हा फॉल अजून किती दिवसापर्यंत चालणार आहे आणि या फॉल मध्ये बरेच प्रश्न लोकांना पडतात आणि या सर्व प्रश्नांची जर तुम्हाला एकाच जागी उत्तर मिळाली तर या सर्व प्रश्नांवर आज आपण शंभूराज सरांसोबत चर्चा करणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा, कारण अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। नमस्कार सर। नमस्कार। आजच्या या पॉडकास्ट मध्ये सर आपण डिस्कस करणार आहे की आता मार्केट मध्ये आपण डाऊन ट्रेंड पाहतोय मागील 5-6 महिन्यांपासून, तर त्याच्याबद्दलच आपण आज चर्चा करणार आहोत। तर आम्हाला सर तुम्ही थोडं सांगाल की सध्याची मार्केट कंडिशन काय आहे आणि त्याचं भविष्य काय असेल? आपण जर नॉर्मली बघतोय की जिकडे तिकडे आजकाल ही न्यूज कुठे राहिलेली नाही, न्यूजपेपर असेल, मार्केट पडतं, हे सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे याच्यामध्ये। आणि नॉर्मली हे मार्केट मागच्या जर बघितलं 2024च्या सप्टेंबरपासून मार्केटमध्ये फॉल यायला सुरुवात झाली आहे आणि ह्या प्रत्येक फॉल आजपर्यंत भरपूर झाले, आपण त्याच्यावर बऱ्याच गोष्टी आपल्या चॅनलवर बोललोय। पण ह्या फॉलचं रिझन मोस्टली ट्रेड वॉर किंवा ग्लोबल कंडिशन्समुळे असली मोस्टली याच्यामध्ये फॉल येतोय। ओके, की जो कंडिशन अजून आलेला, नॉर्मली मार्केट आतापर्यंत 1000 पॉईंट खाली आलेले आहे, बरोबर, चान्सेस आहेत की त्याच्यामध्ये तो अजून पण करेक्शन देऊ शकतो। ओके, पण त्याच्यामध्ये बाकीच्या कंडिशन्स पुढच्या कशा येतील त्याच्यावर डिपेंड राहणार आहे तो काय जाईल, जे आपण आता चर्चा करूया की नॉर्मली लोकांनी ते काय विचार केला पाहिजे। नॉर्मली हा डाऊनफॉल चालू आहे, आपण म्हणू शकतो की डाऊन ट्रेंड नॉर्मली जो म्हणतो की जो चान्सेस आहेत अजून पुढे कंटिन्यू पण राहू शकतो। बरोबर। आता सर, भारतीय शेअर मार्केटसाठी 2 इम्पॉर्टंट इंडेक्स आहेत, जसं की निफ्टी आणि सेन्सेक्स। तर याच्यामध्ये आपल्याला तर काय मोमेंटम पाहायला मिळतं आणि पुढे त्याच्यात काय आपल्याला म्हणजे मार्केट कुठल्या ट्रेंड मध्ये जाताना दिसेल? आता एक कंडिशन जर तुम्ही ते ऑब्झर्व केली ना, तर निफ्टी आणि आपण याच्यामध्ये म्हणतो की बँक निफ्टी असेल किंवा सेन्सेक्स असेल, इथे मोस्टली लोकांचं जास्त लक्ष राहतं। आता इथे लक्ष देणारे लोक जे कुठले ते मोस्टली ट्रेडर कम्युनिटी असतील किंवा याच्यामध्ये आपण जेव्हा चर्चा करतो हे ऑब्झर्व कोण करतं, तर एक स्टँडर्ड बेंचमार्क्स पण आहे त्याच्यामध्ये। म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा म्युच्युअल फंड बघता तर तेव्हा ते नॉर्मली तुमचे टॉप इंडेक्स बघूनच याच्यामध्ये करत असतात। आता इंडेक्समध्ये फॉल येतोय म्हणजे नॉर्मली टॉपच्या सगळ्या कंपन्या पडतात, म्हणजे निफ्टी 50 मध्ये 50 कंपन्या आहेत आणि सेन्सेक्स मध्ये गेला तर 30 कंपन्या त्याच्यामध्ये हा एवढा फॉल आहे म्हणून तर त्याच्यामध्ये येतोय। एकंदरीत काय, तर हे जे कंडिशन्स आहेत, हे इंडेक्स आहे, याच्यावरून एकंदरीत काय दिसतंय तर ऑल ओव्हर मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे। म्हणजे तुम्ही आता काय विचार केला पाहिजे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुमचे इंडेक्स तुम्हाला बघावे लागतात। तुमचे जे इन्व्हेस्टमेंट आहेत तुम्ही आता काय ऍक्शन घेतली पाहिजेत हे तुम्हाला एक स्टॉक बघून कळत नाही, पण इंडेक्स बघून तुम्ही समजू शकता की आता माझी ऍक्शन काय राहिली पाहिजे याच्यासाठी। तर माझं म्हणणं त्यासाठी इंडेक्सला तुम्ही फॉलो करा। मग तुम्ही ट्रेडर असताल तर ट्रेडिंग नुसार तुम्हाला तिथे अपॉर्च्युनिटीज कॉल मध्ये पुट मध्ये उपलब्ध होत राहतील। तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर इन्व्हेस्टमेंट करताना मग कुठे ऍव्हरेज करायचं हे समजून घ्यायचं असेल, तुम्हाला इंडेक्सचा आधार घेता येणार आहे त्याच्यामध्ये। तर मग सर, आता तुम्ही जसं इंडेक्सचं सांगितलं, तर येणाऱ्या टाइम मध्ये मार्केट रिकव्हर कसं करायला आणि किती टाइम लागेल मार्केटला रिकव्हरी करण्यासाठी? ओके, आता महत्त्वाची गोष्ट, इन्व्हेस्टरला कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यू नाही तर एक फ्युचर ऑप्शन ट्रेडर असेल तर त्यांना कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला पाहिजे? ओके, छान प्रश्न विचारला याच्यामध्ये। आता महत्त्वाची गोष्ट कसं की मार्केट पडता येईल, रिकव्हर कधी होईल लक्षात, हे प्रत्येकाला पडलेला प्रश्न असतो, पण जगामध्ये कोणीच सांगू शकत नाही याच्यामध्ये की तो एक्झॅक्ट कुठून वर गेला। म्हणजे आपण म्हणतो की बॉटम फिशिंग करायचं आपल्याला, पण एक्झॅक्ट बॉटम 100% नाही सापडू शकत। त्यामुळे मी ह्याच्यावर नाही जाणार की आपल्याला इथून मार्केट वर जाईल, त्याच्यात चर्चा करण्यात अर्थ नाहीये। पण माझं म्हणणं याच्यामध्ये की तुम्हाला इथे विचार करायचा आहे की तुमची रिक्वायरमेंट काय आता, कारण इथे ट्रेडर्स पण आहेत, इन्व्हेस्टर्स पण आहेत। इन्व्हेस्टर्स मध्ये पण वेगळे प्रकार पडतात जे आपण चर्चा करूच आज याच्यामध्ये। ओके, तर माझं एक कंडिशन याच्यामध्ये, तुम्ही जर ट्रेडर आहात तर आता मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी डाऊन साईडला आहे तर तुम्ही डाऊन साईडला फोकस करा। मग तुम्ही भले फ्युचर मध्ये ट्रेड करताय, तुम्हाला शॉर्ट सेलिंगला अपॉर्च्युनिटी देईल। तुम्ही ऑप्शन ट्रेडर आहे तर तुम्हाला पुट मध्ये येईल किंवा तुम्ही हेजिंग करू शकता ऍज पर कंडिशन त्याच्यामध्ये। ओके, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही मार्केटच्या ह्या कंडिशन नुसार अपॉर्च्युनिटी शोधा। आता पुढची गोष्ट ते मार्केटमध्ये कसं असतात, वेव्हज असतात, इलेट वेव्हज मध्ये वगैरे आपण बऱ्याच वेळेला बोललोय, कारण तो पडताना कधी शार्प नाही पडणार, तो पडेल, थोडा बाउन्स देईल, परत पडेल, परत बाउन्स देईल। भले आता तो वर जाताना दिसेल काही वेळेला, पण साहजिक आहे मार्केटमध्ये येणारं करेक्शन नंतर एक बाउन्स बॅक पण येते, क्लिप रॅली असते, थोडी करेक्शन होत असते, तर त्याच्यामुळे वर येते। पण तुम्ही बघा की नॉर्मली अजून पॅरामीटर्स ब्रेक झालेत का जे तेजीशी दर्शवत आहेत का, जे अजून तरी दिसत नाहीत, तर माझं म्हणणं ते मग थोडं कॉशियस राहणं गरजेचं आहे अजून। बरोबर। तर सर, मग आता तुम्ही हे इंडेक्स वगैरे सांगितलं, तर कोणते सेक्टर्स असेल जिथे आपल्याला संधी मिळू शकते
तर आपण जिथं ऑपॉर्च्युनिटीचा वेट करू शकतो किंवा इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकतो, तर असे कोणते सेक्टर असतील? ओके, आता लक्षात ठेवा याच्यामध्ये कसं असतं बघा, की मार्केटमध्ये जवळपास 40-45 सेक्टर्स आहेत सगळे याच्यामध्ये. ओके, आता मार्केट जेव्हा पडतं ना तेव्हा तुम्हाला प्रत्येक सेक्टरमध्ये मोस्टली फॉल दिसेल, आणि त्यातल्या त्यात तुम्ही स्मॉल कॅप मिड कॅपला जर गेले तर जे चांगले वाढले होते ते चांगले पडले पण आत्ताच्या कंडिशनला. ओके, आता इथे मला काय बघायचं की इथे प्रॉपर सेक्टर वाईज मी म्हणेल नाही जाणार, कारण काय होतं की प्रत्येक सेक्टरमध्ये वेगळ्या अँगलच्या कंपन्या असतात. पण माझं म्हणणं आहे की इथे आपण काय केलं पाहिजे, त्या सेक्टरमध्ये अशा कुठल्या कंपन्या आहेत की ज्यांच्या बिझनेसवर आत्ताच्या कंडिशनचा इम्पॅक्ट नाही पडणार. म्हणजे बघा, मार्केट का पडतंय तर मार्केटवर ग्लोबल ट्रेड वॉरमुळे एक इम्पॅक्ट पडतो, त्याच्यामुळे कंपन्यांचे बिझनेस हलतात. म्हणजे फंडामेंटल डाऊन का होईल, तुमचे सेल्स कमी झाले, तुमचे रेव्हेन्यू कमी होणार त्याच्यामध्ये. आता अशा कंपन्या शोधा की ज्या जागतिकली जास्त इम्पॅक्ट, म्हणजे अमेरिकेत त्यांचं जास्त अस्तित्व नाही, युरोपमध्ये जास्त अस्तित्व नाहीत, ज्या लोकली खेळतायत इंडियामध्ये आपल्या, का इंडियन मार्केट तर स्ट्रॉंग आहे अजून, म्हणजे त्यांच्या बिझनेसला फरक नाही जाणार. मग ती कुठल्या सेक्टरमध्ये येते. तर माझं म्हणणं असं जर गेलं आपण रूट काढत तर चांगल्या अपॉर्च्युनिटी त्याच्यामध्ये भेटतील आपल्याला. आता आपण हे सगळं पाहिलं तर फायनान्शियल इम्पॅक्ट आता शेअर मार्केटवर काय पडेल, जसं की गव्हर्नमेंट वेगवेगळे डिसिजन आणते, तर काही ठिकाणी वॉर पण चालू आहे, जसं आपण बघतो इस्रायलचे वॉर वगैरे चालू आहेत. तर याचा फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर मार्केटवर काय इम्पॅक्ट राहील? आता कसं असतं बघा, फायनान्शियल कंडिशनचा जर आपण जेव्हा विचार करतो ना याच्यामध्ये, तर साहजिक आहे फायनान्शियल कंडिशन ही काळानुसार चेंज असते, ती इकॉनॉमीला नेहमी कनेक्ट होत असते. ऍक्च्युली इकॉनॉमी जर डाऊनग्रेडेड होत असते बऱ्याच वेळेला, जीडीपी जीएसटी या सगळ्या गोष्टी येतात, तर काय होणार की कंपन्यांचं सेल्स कमी होणार. साहजिक आहे, तुमच्या कंपनीचा सेल्स कमी होतोय, तुमचा त्याचा फटका रिव्हेन्यूला बसणार आहे. त्याच्यामध्ये रिव्हेन्यूला बसलं की कंपन्यांचे इस्टिमेट कमी होत असतात. आणि आपण नॉर्मली काय करतो, कुठल्याही कंपनीचा रिझल्ट आला तर अरे मागच्या क्वार्टरचा काय होता, क्वार्टर ऑन क्वार्टर आपण चर्चा करत असतो. तर तुम्हाला जर दिसतंय की मागच्या 5 क्वार्टरपेक्षा ह्या क्वार्टरमध्ये नाही प्रॉफिट बनवत, सेल्स डाऊन होत आहेत, तर तो कुठलाही फंड मॅनेजर असेल किंवा एक चांगला वेल स्किल्ड इन्व्हेस्टर असेल, तो त्याचा विकायचाच प्रयत्न करेल. त्यामुळे मला असं वाटतंय की नॉर्मली डाऊन साईड असते ना तेव्हा फायनान्शियल हे कंपन्यांचं वीक होतानाच दिसतं आपल्याला त्याच्यामध्ये. ओके, पण ते बघा की किती प्रमाणात वीक होते, त्याच्यावर भिण्याची गरज आहे. नॉर्मल जर ऍक्सेल करेक्शन, तर माझं म्हणणं आहे की त्याला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आता या सगळ्यानंतर सर, जसं की आपण वेगवेगळे सेक्टर जसं तुम्ही सांगितले की एवढे सगळे सेक्टर आहेत इंडियामध्ये, तर त्यातले आता स्पेसिफिकली असे सेक्टर आहेत जसं की IT किंवा बँकिंग जे कधीच बंद पडत नाहीत. मग त्या सेक्टरवर काय इम्पॅक्ट झाला आणि त्याच्यात आता पुढे आपल्याला काय बघायला मिळेल? ओके, गुड क्वेश्चन आहे. आता ही कंडिशन जर कोरोनाच्या वेळी बघायला गेले असते ना तर खूप छान होतं, कारण मार्केट पडल्यानंतर ना ह्या सेक्टरमध्ये आलेले फॉल त्यावेळी खूप कमी होते, रिकवर झाले. कारण का, तर लक्षात ठेवायचं की सर डिफेन्सिव्ह, आपण बऱ्याच वेळा बोलतो की डिफेन्सिव्ह स्टॉक घ्या, तुमच्याकडे डिफेन्सिव्ह सेक्टर्स असू द्या इन्व्हेस्टमेंट करताना. डिफेन्सिव्ह इन द सेन्स काय, तर मार्केटच्या फॉलचा त्यांच्यावर इम्पॅक्ट नाही पडत. मग इम्पॅक्ट कोणावर नाही पडत, तर जे आत्ताची जी काही ग्लोबल कंडिशन आहे त्याच्याशी जास्त कनेक्टेड नसतात, पहिली गोष्ट. दुसरे असे असतात की ज्यांचा बिझनेस कुठल्याही कंडिशन मध्ये चांगला होत राहणार आहे. आता आयटी कंपन्यांचं काय असतं बघा की 80% कंपन्या, म्हणजे जेवढ्या पण आयटी कंपन्या आहेत ज्या आपल्या इंडियामधल्या मोठ्या लेवलच्या आपण म्हणू शकतो, तर त्यांचा 70 ते 80% बिझनेस बाहेरून येतो. बाहेर इम्पॅक्ट पडला त्यांचे इम्पॅक्ट पडणार आहे, बाहेर इम्पॅक्ट नसेल तर त्यांना काय होणार नाही त्याच्यामध्ये. ओके, तर आपल्याला बघावं लागेल याच्यामध्ये की आत्ताच्या कंडिशनला ह्या ज्या कंपन्या आहेत त्या काय वेल परफॉर्म करतायत का नाही करतात, आणि त्यांचं बिझनेस कॉन्सन्ट्रेशन कुठे, ही गोष्ट इथे आपल्याला फोकस करावी लागेल त्याच्यामध्ये. आता आपण जसं बघतोय की DII FIs मोठ्या प्रमाणावर सेलिंग करतात, त्यांचा या सेलिंग करण्यामागचा दृष्टिकोन नेमका काय आणि त्याचा मार्केटवर कितपत आपल्याला परिणाम झालेला बघायला मिळाला? ओके, छान गोष्ट आहे. बघा, दृष्टिकोन सिंपल आहे, प्रॉफिट बुकिंग कोणाचा पण मार्केटमध्ये आलेला आहे. आपण एवढा विचार नाही करत की अरे बाबा इथे बाहेर पडलं पाहिजे, आपण नेहमी लॉंग टर्म करतो. म्हणजे कसं असतं की तुमचा थेसिस काय, FIs DIs ह्या शेवटी बहुतांश जे आहेत हे दुसऱ्यांचा पैसा घेऊन मार्केटमध्ये आलेले आहेत. स्वतःचा पैसा असलेले खूप कमी आहेत. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचा पैसा, म्हणजे समजा एखादा म्युच्युअल फंड आहे, तुम्ही त्यात इन्व्हेस्ट करता म्हणजे तुम्हाला रिटर्न पाहिजे, रिटर्न तेव्हा जनरेट होतील तेव्हा काही प्रमाणात जेव्हा ते बाय करतात कुठे ना कुठे त्यांना विकावं लागेल त्याच्यामध्ये. ते काय बघतात की नॉर्मली इकॉनॉमिकल कंडिशन किती निगेटिव्ह आहे किती पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह दिसत आहेत तर निगेटिव्ह कुठे जास्त, कुठलं सेक्टर निगेटिव्ह आहे, कुठले स्टॉक्स निगेटिव्ह आहे, तिथे ते विकतील त्याच्यामध्ये. त्यामुळे FI सेल करतं, पण मी म्हणेल FI सेलिंगला भिवू नका, कारण ते विकतात, त्यांना अपॉर्च्युनिटी पाहिजे. ते शेवटी भारतामध्ये पैसे कमवायला चालेत, लक्षात ठेवा. ते इन्व्हेस्ट करतात पण कधीतरी बाहेर पडतात, ह्याच्या आधी पण बऱ्याच वेळेला झाले. पण आपलं मार्केट आता बघायचं की डिपेंड कोणावर जास्त आहे. तुम्ही बघितलं FI वर ह्याच्या आधी म्हणजे 2015-16च्या आधीची कंडिशन जर तुम्ही
बघितली किंवा अगदी 18च्या पण आधीची, आपण FIs वर खूप डिपेंड होतो. त्यांनी जरा जरी मार्केटमध्ये विक्री केली की मार्केट पडायचं का, तर मोठा पैसा त्यांचा होता. पण एक डेटा तुम्ही बघा नॉर्मली मागच्या 1 वर्षाचा 2 वर्षाचा, FIs विकते, DIs तेवढं बाय करते. कारण आपल्या इंडियन संस्था आहेत या DIs वाल्या किंवा आपली रिटेलरची पण कॅपॅसिटी वाढलेली आहे. त्यामुळे माझं म्हणणं आहे की पॅनिक होऊ नका. फक्त बघा स्पेसिफिक कुठले स्टॉक्स आहेत जे माझ्या पोर्टफोलिओमध्ये तिथून ही लोक बाहेर पडतात, ह्याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये त्या स्टॉक्समध्ये मंदी राहू शकते. मग मला त्या पद्धतीने स्वतःला प्रिपेअर करायचं आणि माझा पोर्टफोलिओ त्या पद्धतीने मला वेल डिझाईन करायचं तिथे. आता मित्रांनो, जसं आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वी न्यूज आली होती की स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांमध्ये आपल्याला मोठा फॉल बघायला मिळाला. तर सर, आता या कंपन्यांमध्ये आपल्याला फॉल तर पाहायला मिळाला, त्याचा आता इम्पॅक्ट ॲज अ इन्व्हेस्टर, ॲज अ ट्रेडर त्याच्यावर काय इम्पॅक्ट झाला आणि आता त्यांची पुढची कंडिशन काय असेल? ओके, आता हे स्मॉल कॅप मिड कॅप सगळ्यात जास्त चर्चेचे विषय होते काही दिवसांपूर्वी. आता हे का झालं माहितीये का, तर लोकांना एक गोष्ट नॉर्मली आता थोडीफार नॉलेज घेतात तेव्हा कळतं की अरे जास्त पैसा पाहिजे ना, तो स्मॉल कॅप आणि मिड कॅप मध्ये पैसा लावा, म्हणजे रिटर्न पाहिजे असतील तर. पण आपण रिस्कचा विचार नाही करत आणि लोकांना फक्त रिटर्न घेण्यात येणं असतं. लोक रिस्कचा कधीच विचार करत नाहीत. पण पडताना पण ते अग्रेसिव्ह असणार आहे त्याच्यामध्ये. का असतं याच्यामध्ये, तर सिंपल बघा की स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप. लार्ज कॅप एखादी कंपनी जिचं बाजार जे काय आपण भांडवल म्हणतो 50 लाख कोटींची एखादी कंपनी आहे, बरोबर ना, याच्यामध्ये तर काय होतं, तर त्या कंपनीमध्ये तुमच्या शेअरची पण संख्या जास्त आहे. म्हणजे कुठलाही म्युच्युअल फंड खूप मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करू शकतो, विक्री पण करू शकतो. पण एखाद्या स्मॉल कॅप कंपनीची ती गोष्ट नसते ना. एखादी कंपनी 150 कोटीची आहे, बरोबर आहे ना, त्याच्यामध्ये एवढे सारे फंड आहेत किंवा 50 कोटीची पण कंपनी येते एखादी, तर त्याच्यामध्ये तुमच्या शेअरची अमाऊंट कमी असणार. बरोबर. प्राइस ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे विकताना थोडं जरी विकलं एखाद्या फंडाने 5-10 कोटीची अमाऊंट, तरी फटका मोठा बसणार आहे तिथे. त्यामुळे काय होतं, कुठलाही फंड किंवा कुठलाही इन्व्हेस्टर जो वेल एज्युकेटेड आहे तो विकताना काय करतो, आधी स्मॉल आणि मिड मध्ये जास्त विकायचा प्रयत्न करतो. का, त्याला माहित असतं की याच्यामध्ये हिट रेशो जास्त आहे, फटका जास्त बसणार आहे माझ्या पोर्टफोलिओला. पण तुम्ही जर तसं स्वतःला डिझाईन केलं असेल तर भिण्याची गरज नाहीये. आणि जर तुम्ही डिझाईन केलं नसेल तर बघा माझी पोर्टफोलिओ मधली इन्व्हेस्टमेंट स्मॉल, मिड आणि लार्ज मध्ये किती आहे, आणि त्याचं वेटेज जर मिड आणि स्मॉल मध्ये जास्त असेल तर तुम्हाला करेक्टिव्ह फेज मध्ये आता गेलं पाहिजे. कारण आता बाहेर पडा ह्याचा विचार करण्यात शून्य अर्थ आहे. कारण ऑलरेडी पडलेला आहे तुम्ही मार्केट किती तरी, इथे काय विकणार आहे तुम्ही. त्यापेक्षा इथे शोधा कुठल्या स्टॉक्स मध्ये अपॉर्च्युनिटी बांधतायत आणि त्याच्यावर फोकस करून चांगल्या पोर्टफोलिओकडे जावा. अगदी उत्तम सर. मग आता सर, आता या सगळ्यानंतर जेव्हा आम्ही ही माहिती जाणून घेतली तर तेव्हा असा प्रश्न निर्माण झाला मनात की आमच्यासारखे जे इन्व्हेस्टर आहेत त्यांनी आता या व्होलेटाईल मार्केटमध्ये काय डिसिजन घ्यायला पाहिजे आणि काय काळजी घ्यायला पाहिजे? ओके, योग्य प्रश्न आहे. कारण माझं म्हणणं सगळ्यांनाच पडला पाहिजे. ओके, सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला नेहमी तुम्ही जर एक विचार करा मार्केटमध्ये तुम्ही कशासाठी आलाय ह्याचं तुमच्याकडे लिस्ट क्लिअर पाहिजे. पैसा कमवायसाठी आलो, त्याच्यामध्ये पैसा कमवायला आलोय तर त्याच्यामध्ये 2 फेज पडतात. एक असते शॉर्ट टर्म फेज, एक असते लॉंग टर्म फेज, बरोबर आहे ना. शॉर्ट टर्म वाला, इंट्राडे वाला नेहमी पॅनिक असणार आहे, कारण त्याला बाजाराच्या रोजच्या घडामोडीचा इम्पॅक्ट पडणार आहे. तुम्ही जर एक लॉंग टर्म थेसिसने आलाय तर तुम्हाला इथे ऍव्हरेजिंगची पॉईंट शोधणं गरजेचं आहे. तुम्हाला बघितलं पाहिजे अरे माझ्याकडे ह्या चांगल्या कंपन्या आहेत, फंडामेंटल मजबूत आहे, ह्याचे मला रेशोज, पी रेशोज असेल, अमुक तेमुक असेल, किती स्वस्त आहेत, म्हणजे मी इथे ऍव्हरेज करण्यावर भर दिला पाहिजे आणि शांत राहिलं पाहिजे. कारण लक्षात ठेवा मार्केटचे मागचे कुठलेही फॉल काढा, आजची जी लेवल आहे मागच्या कुठल्याही फॉलच्या खाली आहे का वरती आहे? वरतीच आहे ना. त्याच्यामध्ये सिंपल वरती जर आहे लेवल, याचा अर्थ काय, जरी किती खाली पडलं तर ते किती पडणार आहे पडून पडून, कारण तो खूप सारा वर गेला म्हणून करेक्शन आलं याच्यामध्ये. तुम्ही ते फोकस करा मी कुठे ऍव्हरेज करू शकतो, आणि ते ऍव्हरेज करण्यासाठी मी जर आधीच प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट केलं असेल तर माझ्या खिशामध्ये पैसे असतील. हे जर मी कधी बघितलंच नसेल तर मला आता विकण्याशिवाय आणि लॉसमध्ये बाहेर पडण्याशिवाय लोकांना पर्याय नसतो. ओके, त्यामुळे भिवू नका, इन्व्हेस्टेड राहा आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटला डिवाइड करा, स्मॉल की लॉंग, आणि त्याच्यानुसार ऍक्शन घ्या. बरोबर. आता सर, हे तर झालं आधीपासून जे इन्व्हेस्टमेंट करतायत, आधीपासून जे मार्केटमध्ये त्यांच्यासाठी. तर आता जे नवीन ट्रेडर्स येतात ना, त्याचे नवीन इन्व्हेस्टमेंटचा विचार करतायत, त्यांनी अशा कंडिशन मध्ये काय करायला पाहिजे? इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का नाही केली पाहिजे, आणि जर केली काय काळजी घेतली पाहिजे? छान गोष्ट आहे. लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट ही ऑल टाइम मार्केटमध्ये करतात. म्हणजे असं काही नसतं की मार्केट वर गेल्यावर इन्व्हेस्टमेंट नाही करायची किंवा मार्केट खाली गेल्यावर नाही करायची किंवा खाली गेल्यावरच केली पाहिजे. इन्व्हेस्टमेंट ही तुम्ही कधीही करू शकता, पण तुम्ही ते कुठे करता हे महत्वाचे असते. म्हणजे तुम्ही ज्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करताय तो स्टॉक्स मागच्या 52 वीकचा विचार करता, त्याच्या लोच्या किती जवळ आहे किंवा टॉपच्या किती जवळ आहे. साधा सिंपल याचा विचार करा. जर तुम्ही एका शॉर्ट टर्म होरायझनने जाताय, मागच्या 5 वर्षाचा विचार करा जेव्हा तुम्ही पुढच्या 5 वर्षाचा विचार करताय, जेणेकरून कळेल अरे मागच्या 5 वर्षामध्ये अप्रॉक्स त्याने एवढी रॅली दिली आहे,
एवढा CAGR त्याने जनरेट केलाय, आता एवढं नॉर्मल करेक्शन आलेलं आहे, तर मी इथे नॉर्मली येऊ शकतो. त्यामुळे नवीन असाल ना तर माझं म्हणणं आहे की संधी सोडू नका. नॉर्मली 2020च्या कोरोनाच्या फॉलमध्ये पण मी एक स्पेशल व्हिडिओ बनवला होता, मंदीतील संधी सोडू नका. माझं म्हणणं हे एक अपॉर्च्युनिटी आहे, पण तुम्ही अपॉर्च्युनिटी कशी शोधताय आणि कुठल्या स्क्रिप्टमध्ये शोधताय हे डिपेंड करतं तुमच्याकडे आता किती नॉलेज आहे त्या गोष्टींना टॅकल करायचं. आणि ते जर नसेल तर ते आधी जेवढं स्ट्रॉंग करणार तेवढ्याच संधी जास्त सापडतील आपल्याला, फक्त तुम्हाला त्याची ऍक्शन घेणं गरजेचं आहे. बरोबर सर. मग आता हे सगळं तर झालं, आता पोर्टफोलिओ सगळे मॅनेज करतात, पोर्टफोलिओ बॅलन्स करायचा, पोर्टफोलिओ डिफेन्सिव्ह कसा करायचा, हे सगळं तर आपण बघतोच. आत्ताच्या कंडिशन मध्ये पोर्टफोलिओ आपला कसा स्टेबल ठेवायचा आणि त्याला कसा सस्टेन करायचा आणि पुढे ग्रो साठी त्याच्यात काय डिसिजन घ्यावे? ओके, आता कसं असतं जेव्हा पोर्टफोलिओची आपण चर्चा करतो, जेव्हा तुम्ही बघितलं असेल मी फिनशॉकचे कितीतरी सेशन्स आपल्या कितीतरी सिटीजमध्ये घेत असतो अवेअरनेससाठी. याच्यामध्ये ते का घेत असतो, आपल्याला एकच माहित असते की पोर्टफोलिओचं म्हणजे डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे. पण तुम्ही पोर्टफोलिओ बनवताना असेट अलोकेशनवर नेहमी तुमचा भर पाहिजे याच्यामध्ये. म्हणजे तुमची सगळीच इन्व्हेस्टमेंट जर लार्ज आणि मिडमध्ये असेल किंवा सॉरी मिड आणि स्मॉलमध्ये असेल तर तुम्हाला पेनिट्रेशन खूप जास्त असणार ह्या कंडिशनला मार्केटच्या. ओके, म्हणजे तुम्ही आता विचार करा की माझ्याकडे समजा 1 लाख रुपये आहेत बाबा, किंवा 10,000 जी काय अमाऊंट आहे, लाखात असतील करोडमध्ये असेल, जी प्रत्येकाची कंडिशन आहे, त्याच्यामधला किती पैसा हा अग्रेसिव्ह गुंतवलेला आहे, किती पैसा हा माझा डेप्ट मध्ये, म्हणजे माझ्याकडे इमर्जन्सी आल्यावर मी किती फंड काढून घेऊ शकतो. आणि नेहमी ह्या हेतूनेच पुढे जावा. कारण का डायव्हर्सिफिकेशनचं असेट अलोकेशनचं महत्व मागच्या 3 वर्षामध्ये लोकांना शून्य माहित होतं. किती आपण ओरडून सांगितलं लोक नाहीत लक्ष देत त्याच्यामध्ये. पण आता का कळतं, तर आता कळलं अरे असेट अलोकेशन तर केलं पाहिजे. मी गोल्ड मध्ये कधी गोल्ड बीचा विचारच नाही केला, मी निफ्टी बीचा विचारच नाही केला. एक उदाहरण देतो याच्यामध्ये. म्हणजे काय, तुमच्या पोर्टफोलिओला तुम्ही मॅनेज करता फक्त स्टॉक्स मध्ये, पण त्याच्याबरोबरच करा ऍज असेट वाईज. तुम्ही किती रिस्क घेतली पाहिजे हे तुम्हाला त्याच्यानुसार कळतं आणि तुमच्या एजच्या कॅल्क्युलेशन वाईज असतात. हे डीप मध्ये तुम्हाला फिनचेकचं आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं तर त्याच्यात तुम्हाला सगळं समजून जाईल प्रॉपरली. गोल सेटिंग करताना काय करताना त्याचा टूल्सचा वापर करा. आणि नाही समजलं तर मी आहेच त्याच्यामध्ये, काळजी करू नका. माझं तर कामच आहे जिथे योग्य संधी आहे तुम्हाला शोधण्याला कसं असतात ते दाखवणे आणि गाईड करत राहणे याच्यामध्ये. हा तर सर, मग आता शेवटचा आपल्या सगळ्या ऑडियन्सला एक सांगा की इन्व्हेस्टमेंटसाठी आता कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे? ओके, आताची गोष्ट जर मी याच्यामध्ये बघितलं तर इन्व्हेस्टमेंटला जर आपण कुठे प्राधान्य दिलं पाहिजे हा तसा खूप मोठा प्रश्न आहे. कारण मार्केटमध्ये संधी खूप सारे उपलब्ध होतात. प्रत्येक फॉलमध्ये तुम्हाला कधी किती फॉल बनणार आहेत. तुम्हाला इथे सिम्पली करायचं आहे की तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, जसं मी आधी पण बोललो, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म मध्ये सेग्रिगेट करा. तुमचे ट्रेडिंगचे फंड बाजूला ठेवा, त्याचं ह्याचं कधी तुम्ही कॉम्बिनेशन करू नका. याच्यामध्ये शॉर्ट टर्म फंड्स आहेत ना त्याच्यामध्ये, ओके, तर तिथे तुम्हाला मार्केटच्या ट्रेंडनुसार जायचं आहे. लॉंग टर्म मध्ये तुम्ही आत्ताच्या कंडिशनला थोडं अग्रेसिव्ह जाऊ शकता, कारण तुम्हाला इथे सध्या संधी उपलब्ध चांगल्या बांधतायत ऍव्हरेज करण्यासाठी. ओके, माझं म्हणणं तुम्ही इथे सध्या ऍव्हरेजिंगचा विचार करा. किती रिटर्न बनतील ह्या वर्षी ह्याचा विचार नका करू. कारण मार्केटचे 9 वर्ष जर तुम्ही डेटा बघा, मार्केटने खूप चांगल्या रॅली दिलेत. भले कोरोनामध्ये मार्केट पडलं, पण त्या वर्षी एंड जर बघितला 2020-21चा तर तो प्लस मध्येच होता. ओके, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही 2025 मध्ये न्यूट्रल राहा, संधी शोधा, इन्व्हेस्टेड राहा. असं समजा पुढचे 1 वर्ष मला 1 रुपया मार्केटमधून भेटणार नाही, अशी जी तुमची मानसिकता तयार करून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तर कितीही खाली पडू द्यावं बिणार नाही. तुम्ही इन्व्हेस्टमेंट मध्ये संधीच शोधाल ज्याचा आता इम्पॅक्ट नाही दिसणार, 3-4 वर्षानंतर चांगलंच फळ दिसेल. जे 2020 मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेल्यांना आता दिसत होतं, जे आज इन्व्हेस्ट करतील त्यांना पुढच्या 4 वर्षांनी दिसेल. बरोबर. तर मित्रांनो, सरांनी दिलेल्या सगळ्या टॉपिकचा आणि सगळ्या एका गोष्टीचा चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करा. तर मित्रांनो, आशा करते तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सरांकडून मिळालीच असतील. जर तुम्हाला अजून काही शंका असतील तर कमेंट करून नक्कीच आम्हाला कळवा. तसेच अधिक माहितीसाठी आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि अशाच नवनवीन अपडेटेड व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी आपल्या व्हिडिओला कमीत कमी 1000 लाईक्स नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच माहितीसाठी भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.